असं नका म्हणू ना पप्पा. पप्पा प्लीज मला येऊ द्या ना. मग मी आता कुठे जाऊ बाप्पा? त्यांनी तर मला स्ट्रिक्ट सांगितलं की इथून चालली जा. मी इथं राहू नाही बाप्पा. मग मी कुठे जाऊ बाप्पा? अरे पण तू तिथं कसं काय येशील? तू तुझं लग्न झालं आता, तुझं हेच घर आहे, इथंच राहायचं आहे तुला. तिकडे कसं काय येशील तू? ते पाहुणेले काय आहे, काही म्हणीन तसं काय? पण तर ती येऊन कशीन काय बाई तू? तुला एवढं खर्च, तुला एवढं राहणीमान स्टँडर्ड, तर ती जमीन कसं काय? जमीन नाही म्हणजे जमीन असं नाही जमणार जसं नाही, पण ते तुला सहन नाही होणार ना. हा ते बघ ताई, तू इथंच राहा, काही नको टेन्शन घेऊ त्या पाहुण्याचं. गेला तर बडबड करून जाऊ दे. हा मी राहतो तुझ्याजवळ, पप्पा जातात तर जाऊ दे, मी थांबतो. काय करणार आहे? हा एवढं काय 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 कायदा कानून नाही का? हा सांगू त्याला कायद्याने घेऊ जरा तिथले. हा असं कसं एटीएमच्या कार्डांसाठी पैसे लागते ते सोनं नाणं घेऊन गेला तो. हा थांब, आता त्याच्यावर दावा टाकतो मी. हा म्हणजे मग बहीण निघले का तो असं बेघर करते काय? हा शक्यच नाही, हे करू शकत नाही तो. कायद्यानं लढतो मी त्याच्यासोबत. हा खावटी मागू आपण त्याले, अर्धा हिस्सा मागू प्रॉपर्टीत. तू काय 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 म्हणजे कमी समजून राहिले का? तुझ्या भावाला सगळं समजते. थांब थांब, आता त्याला नोटीस पाठवतो मी. ओ, पाठवा पाठवा नोटीसा पाठवा. मी तर म्हणतो जेलात टाका त्या पाहुण्याले. जेलात टाका त्याले. हा त्यानं ठेकाच घेलाय. हा तुमच्या पोरी बरोबर तुम्हाला पोशाचा काही लाज आहे? जिबीला हाड आहे रे तुला. सांडासारखा हिंट बहीणचं खात. लाज नाही वाटत? हा का वय पद्मी, अजून तर डोळे उघड जर शिक. लाज बाळ पाहून तो भाऊन तो बाप कसा रंग बदलून राहिला गिरगिटवाणी. अजून समजून नाही राहिलं तुला? मम्मी प्लीज तू माझं डोकं नको खाऊ. तुला जसं हेच येते बघ ना, ते कसे वागून राहिले ते नाही तुला दिसून राहिलं काय? तर प्लीज मम्मी टम्मी गेली उल्यात. हा कोण मग कसं वागून राहिलं? कोण कसं वागून राहिलं? हा तू पाहुण्यासारखं वागून राहिला. आता लोकच त्यानं तसं वागा लागत होतं. हा तुला आता लोकांना घरातून काढून द्यायला लागत होतं. लय माणुसकीचा तो, त्याच्या मायबापाचे संस्कार लय चांगले म्हणून तुला हात धरून त्यानं काढून नाही दिलं. तो पहिले तर तो बापाले तो भावाला काढा लागत होतं त्यानं घराबाहेर फरफटत चार चौघायच्या समोरून. मग समजत असे इज्जतीचा पालुदा झाला असता त्या वक्ती. हा लय माणुसकीचा तो पाहुणा. बाई तू कोणाचं खातो? हा नवऱ्याचं खाऊन राहिली का जवळचं खाऊन राहिली तू? हा एवढा त्याचा पुळ का अंत? हा आला कसा काय तू गेलता ना त्या बहीणच्या कार्यक्रमाला, तू आला कसा काय वापस? आला कसं काय म्हणजे काय 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 त्याला काय दान दिलं का तिकडे? आणि त्याचं काम मशीन काय आला अशी मला माहिती का? मला माहिती का कसा आला? आता फोन करून बोलावलं ते पाहुणेले ये म्हणून. हा बरं आला बरं आला. त्याला दिसलं तरी अशी तुमची. हा तुम्हाला पहिलेच म्हणू आल्या त्याच दिवशी म्हणून चालला जाऊ आपण वापस. बरोबर नाही तो जवळ घरी नाही आणि त्याच्या मागं आपण त्याच्या घरी राहणं असं खाल्लं अव्वल माल बरोबर नाही. हा आता काय एवढी फाटून राहिली? हा सांगितलं ना त्यानं घेऊन जा म्हणून तुझ्या पोरीले म्हणून जा नाही घेऊन. हा तुमच्या धले तळ हाताचा फोड होता तुमची पोरगी. काऊन आता फुटला का तो फोड? हा फुटला का? द्या ना आता. जा जाय व बाई पद्मा, जाय आता पप्पा संग जाय. हा लय तुला डोक्यावर बागवतात बाय पप्पा. हा बाई, आता हे जर ती आणि आमचं भागत नाही. इले कोण पोचणार आहे? इथे तर 17 नखरे. हा आमकस पाहिजे ठमकस पाहिजे. हा तो पाहुणाच बरा आहे. हिचे नखरे पुरवेले तर ती नाही येऊ देत मी दिले. तर ती काय इन ते 2-4 एकर वावर राहिले. इले का खाऊ घालू का मी खाऊ? येशो आरामातले मोठं घर, हा एवढी गाडी, पैसा लत्ता, बँक बॅलन्स, हे सोडून येतात ती काय करणार आहे? ही होती असली तर आम्हाला यायला भेटते होती. हेच नाही राहिली होती तर त्या जवायच्या काय काय तोंड पाहिले हो का? माई बहीण होती असली की हजावून बजावून खाजावून कोर्टाच्या नोटिसा देऊन येऊ शकतो मी. त्यासाठी पद्मा नव्हती राहणंच बरोबर आहे. पद्माला येऊच देत नाही मी माझं. मी कसं काय नेणार? अय लग्न झालं पोरीचं, बहीणचं लग्न झाल्यावर बहीण सासरीच चांगली दिसत असते. भाऊ कितीही चांगला असला तरी भाऊ वागवत नसते. कसा काय वागवीन? नियमच नाही तो. नियमच नाही तो. तुला काय वाटू राहिलं? काय वाटू राहिलं? त्या पोरगी देखता तू काय दाखवण्याचा प्रयत्न काय करून राहिली? हा की म्हणजे मी वाईट आहो? हा मी वाईट आहो? मी मा पोरीचा संसार मोडून राहिलो? असं त्या पोरीला मनात घालतं का तू? हा तू बदमाश जवाई आहे, एक नंबरचा बदमाश जवाई आहे. त्याच्याही पेक्षा बदमाश तू आहेस. तू सख्खी माय नाही, सख्खी माय नाहीस मा पुरीची. अहो तू तू तिच्या बुऱ्यावर आहेस. हा माया पुरीचं एवढं वैभव तो अचानक पावल्या जात नाही. टोकत राहतं हमेशा. त्याच नाट लावली तिले. नाही तर तिचं एवढं मोठं वैभव पावना खालची मान वदर नाही करे. हा बस म्हटलं की बसते, उठ म्हटलं की उठते. आणि आता एवढा पावर आला कसा त्याच्या अंगात? त्याच्या अंगात एवढा पावर आला कुठून? जमा विचारायला त्याने कुठून आला तो अंगात पावर तर? हा मला काय तोंडवर करून विचारून राहिले? हा त्या पा अति केली की माती होतच असते. हा हे अतिचीच माती झाली. तुम्हाला म्हणू पोरीचं खाऊ नका, पोरीच्या संसारात एवढा ढवळाढवळ करू नका. आणि इले म्हणू पद्मीले हमेशा महिन्यातून चालली बापाच्या घरी हे आणू दे ते आणू दे, काजू कतल्या मिठाया. पण बापाले 10,000 देणं काय गरज आहे? कोणती पोरगी देत असते एवढं बापाले? हा बापही असा हा आपल पोट्या.
पोरीले देत तर नाही, पोरीचं खाते असा बाप तर जगात नसेल कुठी. मा बाप तर माघारी पाणी ना पे, खुद्दार होता, गरीब होता पण खुद्दार होता म्हटलं. हा तुमच्यासारखा नव्हता लोचट. अय तो त्या धोत्र्या बापाचे कौतुक नको सांगू मले. खायची सोय नसे तो बापाची. आला म्हणा बेकार चोट. भिकार चोट होता मा बाप पण खुद्दार होता म्हणलं, तुमच्या वाणी नव्हता लोंबळा. उगाच मला तोंड उघडू नका, नाही तर ती दोन्ही लेकराच्या पुढे तुझा पान उतारा करीन म्हणलं. हा मा बाप भिकार चोट, इज्जतदार होता म्हणलं. हो गरीब होता, गरीब, खायची सोय नव्हती त्याची. हो पण तुमच्या घरी काहीच प्यायला बरोबर नाही पेला. हो पण खुद्दार होता. आणि तुम्ही हा स्वतःची तर गमावली. हा अशा अव्वल माल खायच्या ह्याच्यात. हा शौक तुम्हाला दुनिया भरायची. हा हे हॉटेल पाहिजे, त्या हॉटेलचं खा लागते, या मालातलं इकत घ्या लागते, त्या दुकानातलं इकत घ्या लागते. खिशात दमडी नाही आणि काले लोकांच्या माथं तुडजा पुरा जाऊ. हा काल जाऊ मा बापाला बोलता मोठे. काय केलं मा बापानं, काय नाही दिलं, सबन केलं म्हणलं. हा तुम्ही तर तुमच्या बापाचं नाही टिकवलं. हा मा बापाला काय बोलता वा. आई काही बोलतं काय? स्टँडर्ड लोकांची सोसायटी आहे, हळू बोल जरा. काय तुम्ही भाषा, लोक ऐकत असतील शेजारी पाजारी. अरे मी ढंगी आहे, लाज वाटून राहिली तुला, लोक ऐकतील. मग ती 15 दिवस झाली बहिणीच्या घरी पळायला, त्याची लाज नाही वाटून राहिली का तुले? हा एवढा सांडासारखा हिंट, हा पुरी पोरगी देऊन नाही राहिलं, काम धंदा करत नाहीस. हा गुरायासारखा गुरु येतो. हा तुला लाज वाटते मायच्या बोलायची? हा लोक बोलत असतील ना माग. हा निढंग्या पोराला पोरगी कोण देईन रे तुला पोरगी? हा आणि हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अरे खेळ हाय त्याचा बायच्या उरावर करून ठेवली तो बापानं ते. हा त्याचा खायले बहीणचा संसार मोडला, तुला लाज वाटायला पाहिजे तुला. आता वागवतोय बाई, वागवतोय बाई. जवळ सांगितलं ना घेऊन जा आणि चाल नेतोय बाई आणि वागव. मी 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 कसं काय मागवणार? हे तर काही आहे. हे काही 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 आहे तुला काम. तिचा संसार ते पायात बशीन. आम्ही म्हटलं होतं का तिले? आम्ही म्हटलं का तिले आमच्यावर एवढा खर्च कर म्हणून? म्या मागितलं होतं का वा पद्मा? म्या तुला मागितलं कधी काही की मला 10,000चा घड्याळ दे का 15,000चा ड्रेस दे? म्या म्हटलं कधी? त्याच दिलं. म्या मागितलं नाही. मा कानाला हात आहे. म्या कोणाला काही म्हटलं नाही, म्या कोणाला काही मागितलं नाही. ते पद्मानं मला दिलं, म्या तिला मागितलं नाही. म्या नाही मोडला गेला तिचा संसार. मी का त्याच्या घरी खायला आलो का? मी तर आता चाललो. मी तिची जबाबदारी मी कशी काय घेणार? बाबा जिवंत आहेत, बाबा पाहतील. दादा तू 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 असं वागू शकतो माझ्यासोबत या परिस्थितीत? मी विचारही नाही करू शकत. अजून त्यालाही काही विचार करायचा राहिला बाई. तुला विचार करायला डोकं असतं काल असं झालं असतं. जाऊ दे, तो भाऊ आहेस तसा, पण तो पप्पा आहेत ना जिवंत अजून. तो पप्पा तुले तळ हाताच्या फुलावानी वागवतात. जा तो पप्पा संग, नाहीतरी तो नवऱ्यानं दिलं तुला घराबाहेर काढून. आता लय सुखात होती हो बाई पद्मा. झुरत जाय आपल्या गावातल्या पोरी झुरत जायत तुले की माय बाई पद्मा येते तर काय पद्मा जातात. पद्माची गाडी, पद्माच्या बॅगा मिठायानं भरलेल्या, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी पद्माच्या मिठाईच्या डब्बे जात जायत. पद्मानं त्याच्यावर पाणी फिरवलं. पप्पा आता पप्पा वागवतील ना तुले. भरतोय बॅग आणि जाय तो पप्पा सांग. पप्पा स्वतःचं पोट नाही भरू शकत तर तो आला काय भरणार आहे? भावाचं तर पाहिलंच तू आता. तो पप्पाच्या घरी जाय बाई आता. मॅटच का? मॅट झाली का? काही शिकवतो का त्या पोरीले? असं कोणी भांडणं करून करून कोणी बापाच्या घरी जात असते काय? भांडणं चालूच असतात. नवरा बायकोतले भांडणाला काय अर्थ असते काय? नवरा काही बोलला तर काय बायकोनं का तसं ऐकाच लागते का? त्याचं म्हटलं त्या पाहुण्यानं जाय मग कजाच लागते काय? बाई मॅडासारखी शिकवते बाई. बाई ही बाई मॅट आहे, नानूक लागू. हिला मॅट आहे, मस्त नशीब फुटलो. हा हिच्या संग संसार केला, माय अख्खा आयुष्य बरबाद झालं मला. तू ऐकू नको हिचं. त्या पाहुण्याचं घर सोडून कुठे जाऊ नको. कुठेच नाही जायचं. कुठे जाणार? मी त्याला चांगला आडव्या हाताने घेतो. नोटीस पाठवू आपण त्याला. फार कधी घेऊ? फार कधी घेतली की खावटी भेटते आपल्याला. हा चांगला त्याच्या अर्ध्या पगार मागू त्याला खावटी. हा आणि प्रॉपर्टी हे घरगीर मागू त्याले. हा वाव गावातली त्याची जमीन गिमीन सरे हिस्से घेऊन घे. हा आपण त्याला दाखवू. हा तू काळजी नको करू. तू काळजी नको करू. फक्त मी म्हणतो तर ती सही कर आणि त्याला आता मी नोटीसच पाठवतो. हा तुम्ही त्याला नोटीस पाठवता म्हणजे वाद झाला तो वाद मिटवत नाही तुम्ही. उलट उलट त्यांना नोटीस पाठवता. खावटी कसली खावटी, कसली खावटी? हा मला गरज नाही खावटीची. मी खावटीचा विचार करून नाही राहिली, मी डिवोर्सचा विचार करून नाही राहिली. पप्पा मला 2 मुलं आहेत. तुम्ही भुलले का? भुलले का तुम्ही? मी कशाला त्यांनी प्रॉपर्टी मागणार आहे? कोणतं घर? ज्या घरात माझा नवरा नसेल, माझे लेकरं नसतील, मला राहायचा अधिकार नाही, ते घर मी त्यांना मागून काय करणार आहे? ते वावर घर गावातलं मी त्या गावात जात नाही. कधी मी
मी त्यांना कधी आपलं म्हटलं नाही आणि त्या प्रॉपर्टीवर मी हिस्सा मागू. पप्पा तुम्ही असं नाही म्हटलं की बेटा चुकलंय आपलं, पाहुण्याची माफी माग, का त्याच्या मायबापाची माफी माग, हा की की काय काय उलट तुम्ही म्हणताय की त्याला नोटीस पाठवू. पप्पा अजूनही पैसाच पाहिजे, अजूनही प्रॉपर्टीज पाहिजे. पप्पा तुम्हाला मुलीचा संसार नाही पाहिजे. हा म्हणजे तसं नाही बाई. तुझा हाता जो दबली तो तो पाहुणा तुले काढून देईन ना. रिकाम्या हाताने जायचं का? हा रिकाम्या हाताने जायचं नाही. घे चालू सोनं नाणं वशिन काही ते सगळं घे घरातलं सगळं आणि दाखवूच त्याला आता आपण. बस बस झालं पप्पा, आता खूप झालं. ही अपेक्षा नव्हती पप्पा मला तुमच्याजवळून. मी तुम्हाला म्हणून राहिले मला 8 दिवस तुमच्याकडे येऊ द्या, तर तुम्ही चक्क मला नाही म्हणून राहिले. मला उलट सल्ले देऊन राहिले की मी त्यांना नोटीस पाठवू, मी खावटी मागू, म्हणजे मी फारकती घेऊ, पण माझ्या लेकरं वाऱ्यावर सोडू. काय काय दोष आहे त्या पाहुण्याचा? काय त्याला मला कमी पडलं? काय कष्टाची मला इथं दुःख आहे का त्याचा मला काही त्रास आहे? हा तुम्ही आयुष्यात मला कधी काही दिलं नसेल, पण माझ्या नवऱ्याने अशी एक गोष्ट नाही की जे त्यांनी मला दिली नाही. मी कोणती गोष्ट मागितली आणि ती मला मिळाली नाही असं एकदाही झालं नाही पप्पा. सगळी चुकी माझी आहे. मी अति केलं, खूप केलं, कारण तुमची ओढ केली पप्पा मी. मला असं वाटायचं आपण इकडे सुखात आहे, आपण एवढी इकडे काजूकतल्या खाऊन राहिलो, आपल्या बापाला नाही म्हणून मी तिकडे घेऊन यायची पप्पा. हा 2 गुन्हा आहे माझा. मला असं वाटायचं आपण एवढे महागाचे कपडे घालतो, आपल्या बापाला भावाला नाही येत म्हणून मी तिकडे ते महागाचे कपडे तुमच्यासाठी घेऊन यायची. हा गुन्हा आहे माझा. मी 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 माझ्या लेकरांना नवऱ्याला मी स्वतः कधीच माझ्या सासू सासऱ्यांना जीव नाही लावू दिला. मी कधी त्यांना जीव नाही लावला, कारण मला असं वाटायचं की की माझ्या मम्मी पप्पांना अंतर नाही झाला पाहिजे. हा जर याच्या बायबापात गुतला तर हा माझ्या बायबापाकडे कधी लक्ष देईल? मी फक्त तुम्हालाच मानत गेली, तुमची सोय करत गेली. हा त्यांना मी दूर लोटलं. हा गुन्हा आहे माझा. त्यांच्याच मुलाचं घर त्याच्या मुलानं कमाईत बांधलेलं, पण त्या घरात मी त्याच्या मायबापाला कधी नाही येऊ दिलं. कारण कारण ते जरी तर नेहमी वारंवार येत गेले तर तुम्हाला यायला भेटणार नाही, तुम्हाला इथलं ऐश्वर्य भोगता येणार नाही, या शहरात राहता येणार नाही, म्हणून मी त्यांनी या घरात येऊ दिलं नाही कधी. हा गुन्हा आहे माझा. माझे सासू सासरे नातवांचा जीवा पाळ प्रेम करतात. तिचा खूप जीव आहे माझ्या सासूचा, माझ्या लेकरांमध्ये खूप जीव आहे, माझ्या सासऱ्यांचा खूप जीव आहे, पण मी त्यांना कधी त्यांचा लढा लागू दिला नाही, लेकरांना कधी त्यांच्या जवळ पाठवलं नाही. कारण असं वाटलं ते तेवढे जीव लावतात, तुम्ही तर कधी लेकरांना जीव नाही लावला. सगळं समजते पप्पा, मला सगळं समजते. तुम्ही कधी 5 रुपयाचं चॉकलेट आणलं माझ्या लेकरांसाठी, पण तरी मला असं वाटायचं की नाही, आपल्या बाबाजवळ पैसे नाहीत म्हणून आणत नसतील. हा पण तसं नाही पप्पा, तुम्ही इथं कसं घेता सगळं, पण एकदा तुम्ही म्हटलं नाही कधी. मला समजत नाही पप्पा. त्या दिवशी लेकरं शाळेत गेलेले असतात, तुम्ही म्हणाल चला आपण मॉलला जाऊ, चला आपण जेवण करू, चला आपण हे आणू, एवढी सारी मिठाई आणली. तुम्ही एक घास ठेवला लेकरासाठी की लेकरं शाळेतून आल्यावर खातील? असं माझ्या सासू सासऱ्यांना आयुष्यात केलं नसतं पप्पा. लेकरांना सोडून कधी त्यांनी खाल्लं नसतं. हा तुमचा स्वार्थ हे सगळं पाहून मी डोळे लावून घेत आली. हा माझा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा आहे मला. पप्पा तुम्ही खूप वाईट वागले माझ्यासोबत. तुम्ही खूप वाईट वागले. मी चुकत गेली, पण तुम्ही मला कधी म्हटलं नाही की बेटा एवढाला इकडे आणू नको, की बेटा कधी ना कधी तरी सासरवाडीला जात जा, तुझ्या सासूला आणत जा, सासऱ्यांना आणत जा, इकडे इकडे हे सुद्धा त्यांच्या मुलाचंच घर आहे, असं तुम्ही कधी म्हटलं नाही पप्पा. उलट तुम्ही म्हणाले की त्या गावात कशाला जायचं, तिकडे जायचं नाही. मी त्या लोकांना कधी जवळ घेतलं नाही. आता त्या लोकांनी मला दूर लोटलं, माझ्या नवऱ्याने मला दूर लोटलं, माझे लेकरं चालले गेले. कधी म्हटलं नाही त्यांनी आई तू चाल, का नाही म्हटलं? कारण की त्यांनाही वाटलं ना कुठं पप्पा ते माझे लोक जोडून तुमच्यात गुंतली. हा माझा दोष आहे, त्याची सजा मला आता मिळत आहे. नाही नाही पद्मा, हे 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 बदमाश बाई आहे. हे हे बदमाश आहे आणि तो पाहुणा तर 1 नंबरचा बदमाश आहे. दाखवर फोन दे बरं, चांगला त्याला धापतो. पोरीला लढवलं. बेटा तू काळजी नको करू, तुझे पप्पा अजून आहेत. मी काय 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 भेटतो का त्याले? हा खावटी नाही, बरं नाही खावटी नाही मागू, तरी बी अतून जाऊ नये, अतून नाही जायचं. किती दिवस राहते गावात तर पाहू तो. त्याला म्हणा तू गावात राहतो माझ्या पप्पा चोड, आम्ही अति राहतो. हा घर सोडू नये आपण. बस झालं पप्पा, हे घर तुमचं नाहीये, त्यामुळे कोण कुठं राहील तुम्ही सांगायचं नाही. आता खूप झालं. एकदा नाही म्हटलं पप्पा तुम्ही की काळजी नको करू बेटा, मी पाहुण्याची माफी मागतो, मी समजून सांगतो. आपण त्या पाहुण्याला माफी मागू, आपलं चुकलं का आपलं बरोबर नाही का बरोबर आहे याचं तुम्ही एकदाही नाही म्हटलं पप्पा. तर पाहुणा चालला गेला, अरे तुम्ही मला पैसेच मागत आले 5,000 ते मला मॉलमध्ये जायचंय, तर तुम्हाला असं नाही वाटलं
हिचे भांडणं झाले. आपल्या लेकरू टेन्शन मध्ये आहे. का का तो पाहुणा लेकरीला घेऊन चालला गेला राग राग. त्याचं तुम्हाला नाही वाटलं पप्पा काही? आणि दादा, मी कधी तुला राखीची ओवाळणी सुद्धा मागितली नाही रे. भाऊ बीजला तुम्हाला 10 रुपये टाकतं तरी मी कधी तुला म्हटलं नाही की कारण पैशात मी कधीच कधीच तुला मोजलं नाही. कधी तुझ्याजवळून अपेक्षा केली नाही की तुम्हाला 100 रुपयाची कधी साडी घेशील का मला लेकरेला कधी 5 रुपयाचं चॉकलेट देशील. तरी मी तुझा खोटा मोठेपणा इकडे करत आली. इकडूनच सगळं घेऊन घ्यायची, कपडे काय सगळं खायचं आणि तिकडून येताना तेच घेऊन वापस. माझ्या घरच्या लोकांना 10 वेळा माझ्या भावाने हे घेतलं, माझ्या भावाने लेकरांसाठी ते घेतलं, माझ्या माहेरातून हे आणलं. तुमचा खोटे मोठेपणा मी इथं करत आली. तू आता म्हणतं की मी कसं काय वागू तिला, ती माझी जबाबदारी नाही. बरोबर आहे दादा तुझं, मी तुझी जबाबदारी नाहीच आहे. मी तुझी जबाबदारी कशी काय असणार आहे दादा? एकदा तर मला लागत होतं रे की बाई तू खाडची नको करू, चुकलं आपलं, आपण पाहुणेले काही म्हणू, आपण सांगू समजावून त्याला. असं तर एकदा नाही म्हटलं रे दादा. बरोबर आहे तर तू आम्हाला कधी नाही मागितलं. महागाचा ड्रेस, महागाचे चप्पल, घड्याळ काय जे काय मी दिलं असेल तुला, तू मला कधीच नाही म्हटलं. बरोबर आहे तुझं. पण मी जेव्हा देत आली तेव्हा तू नाही सुद्धा नाही म्हटलं. तू नाही नाही म्हटलं कधीच. उलट मला सांगत गेला हे चांगलं आहे, ते मस्त आहे. पण असं नाही म्हटलं की बाई त्याला नाही पाहिजे आम्हाला. आज इतकंसं काय संकट आलं माझ्यावरती. माझा नवरा माझ्यावर रुसला, माझ्यावर रागून गेला गावला लेकरं घेऊन. तर एवढूशासाठी तू म्हणतो तू माझी जबाबदारी नाही, मी कसं काय तुला वागू? कसे वागवत असतील रे ते भाऊ बहिणीले? ज्या बहिणी संसारातून उठतात, ज्या बहिणीच्या जीवनात काही विघ्न येतात, संकट येतात, ते भाऊ कसे वागवत असतील रे तिले? आणि तू तोंडापुरतं म्हटलं नाही. बघ कसं असतं. तू एवढा स्वार्थी असूनही मी तुला जवळ घेत गेली आणि माझ्या नवरा बहिणीला एवढा जीवापाड प्रेम करते. तिची लहान सहान बहीण आहे, एकुलती एक बहीण आहे, तरी मी त्यांच्यात आगीत तेल टाकत गेली, भांडण लावण्याचा प्रयत्न करत गेली, त्यांचे कान भरत गेली त्या रश्मीच्या विरोधात. चांगली आहे बिचारी ती, तिला तिच्या भावाचा जीव आहे, भावाचं प्रेम आहे, तिला तिच्या बहिणीचं प्रेम आहे. पण माझ्या जरी ते पावले नाही गेलं ना, मला त्यांचं सुख कधी पावलंच नाही गेलं. कारण की माझा भाऊ तर मला कधी जीव लावतच नाही. उलट मीच फक्त एकतर्फी त्याला जीव लावते, त्याला मोठे मोठे गिफ्ट काय देते, त्याला इथं आणलं की त्याला मोठ्या मोठ्या हॉटेलने जेवायला नेते, मॉलमध्ये फिरायला नेते, महागडे त्याला वस्तू गिफ्ट करते. का? कारण तर मला असं वाटायचं माझा भाऊ लय चांगला, माझा भाऊ लय चांगला, त्याची बहीण खराब. चूक होतं पण दादा, ते चूक होतं. तुला मी एवढा जीव लावून एवढाला देऊनही तू कधी एका सेकंदासाठी तू मला म्हटलं नाही. पण एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकते, आता जरी या क्षणाला जरी मी माझ्या नवऱ्याला हे सगळं सांगितलं तर ती हेच म्हणेन की वहिनी तू काळजी नको करू, मी भावाला दादाला समजावून सांगतो आणि माझ्यासाठी ते तिच्या भावासंग भांडीन याची मला गॅरंटी आहे. खरं ती खूप चुकली, माणसं ओळखण्यात मी खरंच चुकली. पद्मा आई, तू मला बोलत जात जायस, मी तिकडे पैसा खर्च करू, मी पहिल्यापासून वाईट आणि चुकीचंच वागत आली. तू मला प्रत्येक वेळेस टोकत आली, प्रत्येक वेळेस बोलत आली, पण मी तुझं कधी ऐकलं नाही. तुला अडाणी आहे, आई अशकीच आहे, आईला तर आवडतच नाही श्रीमंतीत वावरणं. पण आई तुझं बरोबर होतं, श्रीमंतीत आपल्या वावराव दुसऱ्याच्या नाही, श्रीमंतीचा भोग आपल्या पैशाने घ्याव दुसऱ्याच्या नाही. हे बरोबर होत आहे तुझं. माझं खूप चुकलं ग आई, सगळं होतं माझ्याजवळ, मी म्हटलं तसं होतं या घरात, मी म्हणेन तेच होतं. आता या घरातच कोणी नाही राहिलं माझ्याजवळ, मला सुद्धा या घरात राहायची उजागरी नाही. आई मी तुझं ऐकलं नाही, जीवनातलं सगळं संपून गेलं. आता नाही मी सासूजवळ जाऊ शकत, त्या सासऱ्याला काही तोंड दाखवू शकत. नवरले तुम्ही कधीच तिला बिचारीले बरं नाही पाहिलं, नवरा तर भांडून पाहायला तयार नाही. लेकरं चालले गेले पिरी पिरी बापाच्या मागे, पण त्यांनी म्हटलं नाही मम्मी तू चाल. याचा अर्थ लेकरांनी मला सोडून दिलं. मम्मी मी सगळं गमावलं ग, पैसा पैसा केला, तो पैसा पप्पांवर आणि दादांवर उडवला, बस हाच माझा दोष आहे. चला आवरा, तुमचे चालले जा तुम्ही, माझं मी पाहते. पप्पा दादा काळजी नका करू, तुमच्या घरी नाही येत मी. माझ्या कर्माची फळ आता मीच भोगते. माझ्यासारखी अभागी मीच असेल की जिच्याजवळ सगळं होतं, सगळं. मी महाराणी होती या घराची,
सासू कधी माझ्या शब्दाबाहेर गेली नाही, मला कधी तिनं काही म्हटलं नाही, कारण मी तिचं कधी ऐकलंच नाही. सासऱ्यानं तर बिचाऱ्यानं मला कधीच बाईच्या पुढे शब्द नाही बोलला की सुन बाई बस. माझा नवरा माझ्यासाठी काही करायला तयार होता. पैसोऱ्यासारखे लेकरं सगळं काही होतं माझ्याजवळ. एकुलती एक नणद, तिचा मला कधी त्रास नाही, कधी तिचं बिचारीचं मला काही करायला लागलं नाही. माझ्याजवळून माझ्या घरातल्या लोकांनी कुठलीच अपेक्षा केली नाही, फक्त मला झेलत गेले ते आणि मी नुसतं त्यांना त्रास देत गेली. अति केली मी. आता त्याचं प्रायचित्त मला घ्यावंच लागेल. त्यांनी सांगितलं ना ते घर सोडून दे, मी आता त्यांचं घर सुद्धा सोडून देतो. पद्मा झाले समाधानी, भरलं पोट. पोरीचा सुखी संसार मोडून तिच्या घरात आग लावून पोट भरलं अशी आता तुमच्या दोघा बापल्या कायचं. बकासुरासारखे आहात तुम्ही, बकासुरासारखे. स्वतःचंही खाल्लं, लेकीचंही खाल्लं. आता तरी शांत व्हा, तिच्या घरातून चालले जा. अरे जगू द्या त्या पोरीले, सुखानं संसार करू द्या. तुमच्याच्यानं नाही होतील वागवणं. काहून त्या पोरीचा संसार मोडून राहिले. अरे बाप होय ना, सक्का बाप होईस ना तू. काहून त्या पोरीचा सोडू काहून राहिला. किती खाशील, किती खाशील.